नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का तुमचा 1 मार्क नक्की फिक्स करणार आहोत, कारण की आयोगाचा जो महत्त्वाचा प्रश्न टॉपिक असतो लोकसंख्येची टप्पे, त्याच्यावर आयोग विचारते जे लोकसंख्येचे 3 टप्पे आहे ते, आणि थॉमस माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत ज्याच्यावर मेन्सला प्रश्न आहे। हा प्रीला तर आलेला नाही आहे, परंतु आला तर ते सुद्धा तुमचा टॅकल होणार आहे आजच्या व्हिडिओ मधून। तर नक्कीच बघा आजचा व्हिडिओ, आणि आपण एमपीएससीचे पीआयक्यू सुद्धा घेतलेले आहे। तर बघा, आपल्याला नाही का लोकसंख्या संक्रमण सिद्धांत वर प्रश्न विचारताना आयोग दिसते। तर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे, ज्याला इंग्लिश मध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं, डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन थिअरी म्हणतो आपण। ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? संक्रमण। एका याच्यातून दुसऱ्या याच्यात जर जात असताना आपण त्याला आपण संक्रमण सिद्धांत म्हणतो। आणि संक्रमण सिद्धांत म्हणजे काय असते माहित आहे का? हे यामध्ये नाही का जे जन्मदर, मृत्यूदर आणि लोकसंख्या वाढ मध्ये जे काही बदल होते बा, त्याला आपण लोकसंख्या संक्रमण असे म्हणत असतो। हे आपण हे पाहिलेलं आहे, याच्यात काय घटक आहे आपण पाहूच। तर लक्षात घ्या, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा जनक कोण आहे? तर डब्ल्यू.एम. थॉम्सन आहे। डब्ल्यू.एम. थॉम्सन याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा जनक म्हणतात। हे वर्ष सुद्धा पाठ करा, 1929 मध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे। परंतु या सिद्धांताला विकसित कोणी केलं, डेव्हलप कोणी केलं? तर फ्रँक डब्ल्यू नॉटिस्टीन। फ्रँक डब्ल्यू नॉटिस्टीन यांनी नाही का याला विकसित केलं, हे सुद्धा लक्षात ठेवा, 1945। कारण की आयोगानं डायरेक्ट विचारला आहे की लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला, तर त्यावेळेस नाही का फक्त पर्यायामध्ये नाही का ओळखीचं नाव नॉटिस्टीनच होतं आपलं, तर त्यावेळेस आयोगाने उत्तर दिलं। परंतु सिद्धांताचा जनक नाही विचारला, थॉम्सन। लक्षात ठेवा, त्याच्यात कन्फ्युजन होऊ नका, आपण प्रश्न पाहिल्यावर ते तुम्हाला क्लिअर होईल। त्यानंतर बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जे आहे ते कोणत्या घटकावर प्रकाश टाकते किंवा कोणत्या घटकाचा त्यामध्ये अभ्यास केला जातो? तर लक्षात ठेवायचं, जन्मदर, मृत्यूदर आणि लोकसंख्या वृद्धी दर, या 3 गोष्टीला यामध्ये भर दिला जाते। आणि आयोगाने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला आहे डायरेक्ट। आपण पाहू, जन्मदर, मृत्यूदर आणि लोकसंख्या वृद्धी म्हणजे काय? लोकसंख्या वाढीचा दर, आणि यांच्यातील बदल म्हणजेच काय? संक्रमण होय, लोकसंख्या संक्रमण। इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायचं, डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन थिअरी हे विचारलं जाते। त्यानंतर बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे नाही का विविध टप्पे आहे, असे जसे 3 टप्पे आहे, 4 टप्पे, 5 टप्पे असे मांडलेले आहे। परंतु आपल्याला एक्झाम ओरिएंटेड जे आहे ना, 3 टप्प्यावर जास्त आयोग फोकस करते। आणि ते 4-5 टप्पे आहे ते राज्याशिवाय HRD विषय होता पूर्वी, तर त्यामध्ये विचारत होते। परंतु आता आपण तेवढं डिटेल नाही जायचं, काय इम्पॉर्टंट आहे तेवढंच करू सध्या आपण। त्यानंतर पाहू आपण, आपल्याला नाही का 11वीच्या का 12वीच्या इकॉनॉमिक्स मध्ये नाही का हे दिलेलं आहे, परंतु आयोगाने विचारलेलं नाही। तर लक्षात ठेवा, लोकसंख्या वाढ व निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास, म्हणजे इथून लोकसंख्या वाढ, निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास हे पुस्तकाचं नाव आहे। या पुस्तकात लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडला? तर हे लक्षात ठेवायचं, कोल आणि हुअर यांनी मांडला। डायरेक्ट विचारीन, 1958चं बुक्स आहे, स्टेट बोर्ड मधली लाईन आहे, लोकसंख्या वाढ व निम्न उत्पन्न देशाचा आर्थिक विकास या पुस्तकात लोकसंख्या संक्रमण सिद्धांत कोणी मांडला? कोल आणि हुअर यांनी मांडला, फक्त इतकं लक्षात ठेवा। आणि यांच्याच नुसार नाही का लोकसंख्या वाढीचे 3 टप्पे सांगितले यांनी, आणि ज्याच्यावर आपण नाही का एक्झाम मध्ये प्रश्न विचारताना आयोग दिसते। तर म्हणून म्हटलं हे महत्वाचं आहे, कारण की कोल आणि हुअर यांनी लोकसंख्या वाढीचे किती टप्पे सांगितले? 3। डायरेक्ट विचारू शकते आयोग, कोल आणि हुअर यांनी लोकसंख्या वाढीचे किती टप्पे सांगितले आहे? तर लक्षात ठेवायचं, आयोग डायरेक्ट विचारू शकते आपल्याला की बा कोल आणि हुअर यांनी लोकसंख्या वाढीचे किती टप्पे सांगितले, 3, 4, 5 असं। तर कन्फ्युजन होते आपण, तर लक्षात ठेवा 3 टप्पे आहे असं रेअरली बनणार प्रश्न बनला तर, परंतु आपण लक्षात ठेवायचं, कारण की स्टेट बोर्ड मधला आहे विचारू शकते। त्यानंतर बघा, आपल्याला विचारलं जाते लोकसंख्या वाढीचे जे वर्गीकरण आहे, जे चार आहे ना वर्गीकरण त्यांचे, तर त्यावर प्रश्न आयोगाने एकदा विचारलाय। जसं मेन्सला खूप विचारते, HRD मध्ये असो किंवा GS4 मध्ये असो, राज्यसेवेला। तर आपण नाही का एक्झाम ओरिएंटेड पाहू, याच्यात काही 4 गट आहे, जसं की बा 1901 ते 1921 या काळात नाही का लोकसंख्या वाढ कशी होती असं विचारलं जाते। तर इथं लिहिलेलं आहे लोकसंख्येची मंद वाढ, हे तुम्ही व्यवस्थित लिहा। म्हणजे 1901 आणि 1921 या कालावधी लोकसंख्येचा वाढीचा दर हा मंद होता म्हणते। 1921 ते 51 यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा स्थिर होता म्हणते, स्टॅबल होता, लक्षात ठेवा। त्यानंतर बघा 1951 ते 81 यामध्ये लोकसंख्याचा वाढीचा दर वेगवान होता म्हणते, मंद, स्थिर, वेगवान, लक्षात ठेवायचं। आणि 1981 चे 2011 याच्यात बघा 30-30चा फरक आहे, तुम्ही पाहिला असेल, इथंच फक्त 20चा आहे,
बाकी 30-30चा फरक आहे, एवढं लक्षात ठेवा. 1981 ते 2011 दरम्यान लोकसंख्या वाढीचा दर हा कसा होता, तर लोकसंख्या तर वाढली परंतु जे वाढीचा दर होता ना तो घटता होता. याच्यावर प्रश्न आहे, लोकसंख्या वाढली परंतु घटत्या दराने वाढ, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आयोग विचारताना दिसते. आपण याच्यावरचे प्रश्न सुद्धा पाहू. आणि लक्षात ठेवायचं 1921 जे वर्ष आहे ना लोकसंख्येचं महाविभाजक वर्ष आहे. म्हणजे डायरेक्ट विचार येते आपल्याला, महाविभाजक वर्ष कोणते लोकसंख्येचे, तर लक्षात ठेवायचं 1921, कारण की यावेळेस लोकसंख्या वाढीचा दर हा ऋणात्मक होता त्या काळात. तर हे एक्झाम ओरिएंटेड आहे. ज्यावेळेस आपण याचे PIQ पाहू तर त्यावेळेस तुम्हाला ते इम्पॉर्टंट ठरणार आहे, कारण की PIQ फार महत्वाचा आहे. कारण की PIQ ने काय करत असतो आपण, आपली चौकट तयार होते आणि काय करायचं त्या इन्फॉर्मेशन मध्ये, काय स्किप करायचं हे कळत असते, लक्षात ठेवा. आणि आता तर आपला कमी टाइम आहे, आपल्याला एक्झाम ओरिएंटेडच वाचा लागते तरी. तर याचे जे 3 टप्पे आहे लोकसंख्या वाढीचे, जे कोल आणि होर यांनी मांडलेले आहे, तर 3 टप्पे पाहू आपण. तर लक्षात घ्या, यामध्ये पहिला टप्पा जो आहे यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर मधला वाढते का घट करते असा प्रश्न राहते. तर पहिला टप्पा लक्षात ठेवायचा, यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतात. कसा असतात, यामध्ये जन्मदर सुद्धा जास्त असतो, मृत्यूदर सुद्धा जास्त असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि याच्या उलट जर पाहिलं ना, तिसरा टप्पा आहे बघा, तिसरा टप्पा काय म्हणते, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी आहे. म्हणजे पहिला आणि तिसरा डायरेक्ट लक्षात ठेवायचं, पहिले दोन्ही जास्त आहे, तिसरा दोन्ही कमी आहे. म्हणजे शॉर्ट मध्ये आपल्याला ते लक्षात राहते. त्यानंतर जर पाहिला आपण दुसरा टप्पा, यामध्ये काय होत असते माहिती आहे का, जन्मदर जो असते तो जास्त असते आणि मृत्यूदर कमी असते, बस हेच फरक आहे. लोकसंख्या दुसऱ्या टप्प्यात काय होते, जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी. जन्मदर जास्त असल्यामुळे आणि मृत्यूदर कमी असल्यामुळे इथं लोकसंख्या वाढवते खूप, आणि इथं काय होते, लोकसंख्येचा विस्फोट होते. यालाच म्हणतो आपण दुसऱ्या टप्प्याला लोकसंख्येचा विस्फोट म्हणतात. आपण पाहूच ही माहिती, पहिले पाहू हे लक्षात घ्या. जे पहिला टप्पा असते यामध्ये जन्मदर मृत्यूदर दोन्ही असल्यामुळे, जास्तच असल्यामुळे लोकसंख्या कशी राहील, स्थिर राहील, कारण की दोन्ही एका स्तराने वाढत आहे ना, जन्मदर बिन वाढत आहे, मृत्यूदर, म्हणून ते स्थिर असणार. त्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर कसा राहील, कमी राहील. हे पाठ करायचा, लोकसंख्या वाढीचा दर कमी राहील. आणि अर्थव्यवस्था जी असते या टप्प्यात प्राचीन व मागासलेली असते, कारण यामध्ये परंपरागत पद्धतीने काम केले जाते. शेती नाही का, यांचा शेतीवर जास्त अवलंबून असते यामध्ये, आणि बाकीच्या सुविधा नाही का यामध्ये नसतात, लक्षात ठेवा. म्हणजे म्हणून म्हटलं जाते अर्थव्यवस्था प्राचीन व मागासलेली असते. लोकसंख्या वाढीचा दर कसा असते, यामध्ये कमी असते, आणि लोकसंख्या स्थिर असते. लोकसंख्या स्थिर असल्यावर वाढीचा दर काय असणार आहे, कमीच असणार आहे, लक्षात ठेवा. हे पॉईंट जसं तसं तुम्ही व्यवस्थित लिहा, तुम्हाला जसं फरक स्पष्ट करासारखं दिसते तसा, तर लक्षात ठेवा. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असते, जन्मदर जास्त असते, मृत्यूदर कमी असते. जन्मदर जास्त असल्यामुळे काय होणार, लोकसंख्या वाढणार, म्हणून इथं लोकसंख्या वाढीचा दर कसा राहते, जास्त राहते. याला राहील लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त असतो, किंवा लोकसंख्या वाढीचा दर हा 2% पेक्षा जास्त असतो. आयोगानं दोन्ही यूज केलेले आहे, लक्षात ठेवायचं. लोकसंख्या वाढीचा दर जास्त किंवा 2% पेक्षा जास्त, लक्षात ठेवा. प्रश्नाला पाहू. आणि इथं जर मृत्यूदर कमी असते, कारण की इथं सुखसुविधा वाढलेल्या आरोग्याच्या, वैद्यकीय, इथं बघा इथं काय राहते बघा, मृत्यूदर कमी काऊन आहे, इथं आहे वैद्यकीय सुविधा, राहणीमानाचा दर्जा, आरोग्य सुविधा या सुधारणेमध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली आहे. यामुळे काय होते माहित आहे का, साथीच्या रोगामुळे जे काही पूर्वी मृत्यू होत होता तो कमी झाला, त्यामुळे मृत्यूदर कमी झाला. त्यामुळे आपण काय म्हणत असतो, मग मृत्यूदर कमी झाल्यामुळे जन्मदर तर जास्त आहे, तर मग त्यामुळे लोकसंख्या काय होईल, खूप मोठ्या पद्धतीने वाढणार, म्हणून त्याला म्हणतो आपण लोकसंख्येचा विस्फोट झाला. म्हणून डायरेक्ट विचारते, लोकसंख्येचा विस्फोट कोणत्या अवस्थेला म्हणतात, दुसऱ्या टप्प्याला. यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर काय राहणार आहे, जास्तच असणार आहे, लक्षात ठेवा हे. आणि भारतात ही अवस्था कधी आढळली माहिती आहे का, 1921 नंतर. हे पाठ करायचं, भारताने 1921 नंतर दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केलेला आहे. याच्यावर प्रश्न आहे, तारीख सुद्धा पाठ करू, कारण की स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा लाईन दिलेली आहे, हे आता पाहिलेलं आहे आपण. तिसरा टप्पा बघा, तिसऱ्या टप्प्यात काय होणार आहे, जन्मदर मृत्यूदर दोन्ही कमी असणार आहे, आणि म्हणून हे कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर सुद्धा काय राहील, कमी राहील, बरोबर आहे. आणि यामध्ये काय असते माहिती आहे का, हे तिसरा टप्पा आता आपण अनुभवत आहोत. तर यामध्ये शहरीकरण जास्त असते, औद्योगिकरण सुद्धा जास्त असते. आणि यामध्ये काय असते, लोक नाही का बऱ्याच गोष्टीकडं, म्हणजे शहरीकरण होते, बऱ्याच गोष्टी समजतात, की म्हणजे आपण म्हणतो ना राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या धोरण आपण माहित राहते. त्यामुळे लहान कुटुंबाकडे काय करत असते, कल असते, लहान कुटुंबाकडे लक्ष दिले जाते. म्हणजे लोकसंख्या वाढ काय इथं कमी आहे ना, म्हणून ते हम दो हमारे दो असं म्हणते, असे बरेच धोरण आहे,
ते लक्षात ठेवू आपण. फक्त एवढंच लक्षात ठेवा, लहान कुटुंबाकडे लक्ष. आणि याच्याशिवाय बऱ्याच गोष्टी आहेत यामध्ये आपण घेतलेल्या नाही, एक्झाम ओरिएंटेड घेतलेली आहे. तर मग तिथं प्रश्न करायचा असू शकते का चांगला पॉझिटिव्ह, तर त्याला हो करायचा. म्हणजे हे फॅक्चुअर पार्ट पाहिजे, हे जर आलं त्याच्यात चुकवायचं नाही, याच्यावरूनच प्रश्न सॉल्व्ह होते आपण पाहूच. फक्त इथं लक्षात ठेवायचं, इथं लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे, इथं सुद्धा कमी आहे. वाढला कुठं? दुसऱ्या टप्प्यात. हे फरक लक्षात ठेवा तुम्ही, याच्यावर तुमचे प्रश्न सॉल्व्ह होईल. त्यानंतर बघा, आपल्याला विचारलं जाते लोकसंख्येचा दर 3 आधारे ठरला जाते, किंवा लोकसंख्येचा अभ्यास. इथं लिहिजा, लोकसंख्येचा अभ्यासात कोणते घटक विचारात घेतले जाते. इथं लिहिजा तुम्ही, लोकसंख्येचा अभ्यासात कोणत्या घटकाचा अभ्यास केला जाते, किंवा लोकसंख्येचा दर किती आधारे ठरवला जाते? 3. तर लक्षात ठेवायचं, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. लक्षात ठेवायचं. कधी कधी विस्थापन सुद्धा येते, स्थलांतरण, विस्थापन 4, परंतु पुस्तकामध्ये 3 दिलेले आहे. विस्थापन सुद्धा लक्षात ठेवायचं. जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर या 3 आधारावर लोकसंख्येचा अभ्यास केला जाते. कारण की यामुळे बदल होत असते ना लोकसंख्येत. कारण की जन्मदरामुळे मृत्यूदर हे सर्वात महत्वाचे घटक आहेत 2. त्याच्यानंतर तिसरा हा घटक आहे, स्थलांतरामुळे सुद्धा लोकसंख्येत वाढ किंवा घट होत असते. त्यानंतर बघा, एक प्रश्न असते आपल्याला, लोकसंख्या विषयक जे लाभांश असते, लोकसंख्या विषयक लाभांश, ज्याला काय म्हणतो आपण? डेमोग्राफिक डिव्हिडंड. याच्यावर राज्यसेवेला खूप प्रश्न आहे. आपल्याला नाही का कमी येते, परंतु जर आला रॅन्डमली ती 1 मार्क भेटला पाहिजे आपल्याला. कारण की छोटी जी संकल्पना आहे ते लक्षात ठेवायचं. याला म्हणतो आपण इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचं, डेमोग्राफिक डिव्हिडंड. याला म्हणतात मराठीत लोकसंख्या विषयक लाभांश. यामध्ये काय असते माहित आहे का? जी एकूण लोकसंख्या असते आपली अली, त्यामध्ये जे काम करणारा वयोगट असते, ज्याला आपण म्हणतो 15 ते 64, कुठं 15 ते 63 असं राहते, 15 ते 64 हे जे वयोगट असते, यांचा जर सहभाग वाढला, तर त्यामुळे जर देशाच्या विकासात जर भर पडत असेल, देशाचा विकास होत असेल, तर त्याला काय म्हणत असतो आपण? लोकसंख्या विषयक लाभांश. म्हणजे या काम करण्या वयोगटाचा जर सहभाग वाढत आहे आणि देशाला नाही का विकास होत असेल, त्याला म्हणतो आपण लोकसंख्या विषयक लाभांश. आणि तो गट आहे 15 ते 64. मग 15 ते 64 आहे, तर यामध्ये कोण येत नाही? मग 15 वर्षाखाली येत नाही, म्हणजे बालक येत नाही याच्यात. लक्षात ठेवायचं. आणि जे आपले बुजुर्ग व्यक्ती असते, म्हातारे लोक, ते सुद्धा येत नाही याच्यात, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला डायरेक्ट विचार, लोकसंख्या विषयक लाभांशामध्ये म्हातारे येतात का? नाही येतात. कारण की 64 पर्यंत वयोगट पर्यंत याचा असते, 65 पर्यंत आपण आपल्या इथं ज्याला आपण काय म्हणतो, सिनियर सिटीजन म्हणतो ना, त्यांचा समावेश होत नाही. लक्षात ठेवायचा. हे फक्त एवढंच आहे. फक्त लक्षात ठेवायचं, काम करणारा वयोगट पाहिजे ना, म्हणजे काम महत्वाचं आहे आणि त्या वयोगटातलं पाहिजे. त्यामुळे जर देशाचा विकास होत असेल तर त्याला हे म्हणत असतो. इतकं जरी लक्षात ठेवलं तुम्ही, तर तुम्हाला ते प्रश्न सॉल्व्ह होईल. व्याख्यावर आलेला तर पाहूच आपण. आता एक सर्वात महत्वाचा आहे, ज्यावर मेन्सला बरेच प्रश्न असते, पण प्रीला जर आला, कारण की 11वीच्या स्टेट बोर्ड मधला आहे आणि आयोगाने सुद्धा उचललेला आहे 2-3 वेळा, तर पाहून घेऊ आपण. थॉमस माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत, किंवा थॉमस माल्थसचा लोकसंख्येचा सिद्धांत, किंवा थॉमस माल्थसचा सापळ्या सिद्धांत याला म्हटलं जाते. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न आला तर आपण पाहू. तर हा सिद्धांत कधी मांडला, याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारला आयोगानं 1798 मध्ये. लक्षात ठेवा, 1798 मध्ये लोकसंख्या वाढीचा सिद्धांत कोणी मांडला? तर थॉमस माल्थस यांनी मांडला. आणि ह्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचं, इसी ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. एसी ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या पुस्तकात लोकसंख्या सिद्धांत यांनी मांडलेला आहे. आणि यांचा संबंध कशा संबंधी आहे? लोकसंख्या वाढ व विकास. लोकसंख्या वाढ व विकास या संबंधी यांचा संबंध आहे. कारण की यांचा लोकसंख्येचा सिद्धांत आहे ना, म्हणजे लोकसंख्येचा वाढ होत असताना विकास कशा पद्धतीने होते, किंवा त्या संबंधी त्यांचा सिद्धांत आहे. तर लक्षात ठेवायचं. आणि यांनी काय सांगितलं माहित आहे का? यांच्यानुसार 2 गोष्टी, याच्यात 2च गोष्टीचा विचार केला जाते. एक अन्नधान्याची वाढ आणि लोकसंख्या वाढ. यामध्ये दोन्ही याच्यात वाढ होते, परंतु कशा पद्धतीने होते याच्यावर प्रश्न विचारते. यामध्ये अन्नधान्याची वाढ जी आहे ती अंकगणितीय पद्धतीने होती. कशी होती? अंकगणितीय पद्धतीने. लक्षात कसं ठेवायचं माहित आहे का? याच्यात अ आहे, याच्यात अ आहे. लक्षात ठेवा, अंकगणितीय पद्धतीने वाढत असते. म्हणजे 1 2 3 4 5 7 असं म्हणजे क्रमानं वाढते म्हणते. आणि लोकसंख्येची वाढ लक्षात ठेवायची भूमितीय पद्धतीने वाढते. हे वर्गानुसार वाचते, 1चा वर्ग, 2चा वर्ग, असा 3चा वर्ग, असं त्यांचं म्हणणं आहे. लक्षात ठेवा. फक्त पाठ काय करायचं, अन्नधान्याची वाढ कशी होती अंकगणितीय पद्धतीने, लोकसंख्या कशी वाढते भूमितीय पद्धतीने, जॉमेट्रिक मीन म्हणणं, जॉमेट्रिक मेथडनं वाढते. याच्यात हे अल्जेब्रा पद्धतीनं. लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न आला त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअर होईल. तर अशा पद्धतीने नाही का आपण लोकसंख्या वाढीचे टप्पे जे आहे त्याच्यावर इम्पॉर्टंट माहिती पाहिलेली आहे. आता आपण त्याचे PIQ पाहू. चला तर आता तो प्रश्न पाहूया. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ला लेटेस्ट लोकसंख्या संक्रमण सिद्धांताबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर बघा, पहिला सेंटेन्स, पहिल्या अवस्थेत जन्मदर कमी असतो म्हणते. तर बघा, पहिली अवस्था जन्मदर कसा आहे? दोन्ही जास्त आहे, हे विधान चूक राहील.
दुसरं वाचा, पहिल्या अवस्थेत मृत्यूदर जास्त असतो, विधान बरोबर आहे, कारण की याच्यात मृत्यूदर दोन्ही जास्त असतात. त्यानंतर बघा तिसरं बघा, पहिल्या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त असतो, विधान चूक राहील, कारण की लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे, कमी आहे. लोकसंख्या वाढीचा दर दुसऱ्या टप्प्यात असते, विधान चूक आहे. आणि चौथं बघा, पहिल्या अवस्थेत जन्मदर जास्त आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर राहील अड. लक्षात ठेवा, याने विचारलं आपल्याला बरोबर, याचं ऑप्शन राहील बड, कारण की दुसरं आणि चौथं सेंटेन्स बरोबर आहे, बड, हा ऑप्शन नंबर 2. त्यानंतर बघा, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत काय वर्णन करतो म्हणते. तर बघा, पहिलंच ऑप्शन उत्तर आहे, एखाद्या देशाचा विकास होत असताना जन्म आणि मृत्यूदरात होणारे बदल. बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत काय म्हणते, याची व्याख्या, जन्मदर, मृत्यूदर आणि लोकसंख्याचा वृद्धी दर यांच्यामधील बदल म्हणजे काय, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. हाय बरोबर, पहिला ऑप्शन राहील उत्तर. लक्षात घ्या, राज्यसेवा मेनचे 2 लेटेस्ट प्रश्न आलेले आहेत. तिसराही आहे बघा, राज्यसेवेला झालेला आहे. खालीलपैकी कोणती लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण सिद्धांताच्या तिसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्य आहे. म्हणजे तिसरा टप्पा विचारला आहे बघा, तिसरा टप्पा यामध्ये बघा, यांनी काय म्हटलेलं आहे, कमी जन्मदर आहे का, दोन्ही याच्यात कमी आहे बघा, आहे दोन्ही, तर विधान बरोबर आहे. उच्च मृत्यूदर म्हटलेला आहे, उच्च मृत्यूदर आहे का याच्यात, उच्च मृत्यूदर कुठं आहे, तर पहिल्या अवस्थेत आहे, म्हणजे ब येणार नाही, बी काय करायचं, एलिमिनेट करायचं, पहिलं ऑप्शन जाणार तुमचं. त्यानंतर बघा, लहान कुटुंब आकार आहे का, लहान कुटुंबाकडे लक्ष आहे, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे का, लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे, म्हणजे उत्तर काय राहणार आहे माहित आहे का, ACD ऑप्शन नंबर 4. लक्षात घ्या, सोपं आहे, जर 1-2 वेळा जर आपण कन्सेप्ट समजली तर सोपं जाते. नवीन मुलांना, खास जुन्या व्यक्तींना तर माहित असेल हे. त्यानंतर बघा, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते, हे लेटेस्ट असतात आपल्याला कंबाईंड 2025 तर यामध्ये लोकसंख्येच्या अभ्यासात हे बघा, लोकसंख्येचा दर 3 आधारावर ठरते, किंवा लोकसंख्येचा अभ्यास 3, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. ऑप्शन मध्ये काय आहे बघा, पहिलंच ऑप्शन आहे जन्मदर, नाही दुसरं, पहिलं नाही आहे, 3 नंबरचा ऑप्शन बघा, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. यामध्ये अर्भक मृत्यूदर आहे, त्याच्यानंतर माता मृत्यूदर आहे, हे काही याच्या आधारावर ठरत नसते लोकसंख्या वाढा. माता मृत्यूदर हा 1 लाख लोकसंख्येमागे किती माताचा मृत्यू होत असते यावर असते. आणि अर्भक मृत्यूदर काय म्हणतो आपण, इन्फॅन्ट मोर्टॅलिटी रेट, हे लहान मुलांसाठी असते, 1 वर्षाच्या आतील जर मृत्यू झाला त्यांना म्हणतो. आणि बाल मृत्यूदर लक्षात ठेवायचं, यामध्ये 5 वर्षाखालील मुलांचा समावेश होत असते, लक्षात ठेवा. माता मृत्यूदर मध्ये कसं असते, प्रसूती दरम्यान आणि त्यानंतर 42 दिवसाच्या आत जर मातेचा मृत्यू झाला तर त्याला आपण माता मृत्यूदर म्हणत असतो, लक्षात ठेवा. बाल मृत्यूदर आणि माता मृत्यूदर सर्वात जास्त मला वाटते मध्य प्रदेश या राज्यात आहे, आयोगाने विचारला तर लक्षात ठेवा, आला तर रिपीट. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत दुसऱ्या अवस्थेचे वर्णन कोणते आहे. बघा, दुसऱ्या अवस्थेत काय होत असते, जन्मदर जास्त, मृत्यूदर कमी. ऑप्शन नंबर कोणता राहील बघा, उच्च जन्मदर आणि घसरणारा मृत्यूदर, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 हे राज्यसेवा मेन 2024 आहे. त्यानंतर बघा, वनसेवा मुख्य परीक्षा 2023 आहे. पहिलं विधान बघा, लोकसंख्येच्या पहिल्या टप्प्यावर जननदर म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही जास्त असतात, आहे का, दोन्ही जास्त बघा आहे, त्यामुळे कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या जवळपास काय असते, स्थिर असते, आहे का, बरोबर आहे. त्यानंतर बघा, दुसरं विधान, लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यावर, हे बघा तिसरा टप्पा काय म्हणते, जननदर म्हणजे जन्मदर घटत जातो, त्यामुळे लोकसंख्येचा वाढीचा दर हा सुद्धा कमी असतो. बघा, जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी आहे, त्यामुळे इथं लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे, कमी आहे, पण हे विधान बरोबर आहे. म्हणजे इथं दोन्ही ऑप्शन उत्तर राहील. ऑप्शन नंबर 4 A व B, 1 व 2 दोन्ही योग्य आहे. म्हणजे बघा, कन्सेप्टवर किती लवकर सॉल्व्ह होते प्रश्न. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे नाही. राज्यसेवा मेन 23 बघा, 23, 24, 25 कंटिन्यू क्वेश्चन आहे ना, जुने बी नाही. तर बघा, याच्यात कोणते विधान चुकीचं आहे. तर पहिला टप्पा बघा, उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यू जुळले जातात. बघा, पहिला टप्पा दोन्ही उच्च असतात, आहे का, बरोबर आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी होतो म्हणते. ते बघा, दुसऱ्या टप्प्यात जन्मदर जास्त असते, कारण
यामध्येच लोकसंख्येचा विस्फोट होते ना, लोकसंख्या वाढीचा दर सुद्धा जास्त असते, म्हणून हे विधान चुकीचं आहे. म्हणजे कन्सेप्टवरच आहे, दुसरं विधान चूक आहे. त्यानंतर बघा तिसऱ्या टप्प्यावर मृत्यू दर मोठ्या प्रमाणात कमी होते. बघा तिसरा टप्पा दोन्ही कमी आहे का, बरोबर आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर अतिशय कमी असते का, पहिल्या टप्प्यात लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे दुसरा ऑप्शन चुकीचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत खालीलपैकी कोणत्या घटकावर प्रकाश टाकते बा, कोणत्या घटकाचा अभ्यास केला जाते. बघा संक्रमणचा अर्थ काय, व्याख्या जन्मदर, मृत्यूदर आणि लोकसंख्येचा वृद्धी दर. लक्षात ठेवा 1, 2, 3 यांच्यामधील बदल म्हणजे काय, लोकसंख्या संक्रमण. याचा ऑप्शन आहे अबक. अर्भक मृत्यूदर, माता मृत्यूदर, बाल मृत्यूदर जर आलं आणि लोकसंख्येचा विचार केला तर त्याला पहिले एलिमेंट करायचा. आता मागच्या जे आपण कंबाईन मध्ये पाहिलं तर होतं त्यांनी ते कन्सेप्ट मध्ये अर्भक मृत्यू त्या काटाचा. लक्षात ठेवा, कारण की हे काही लोकसंख्येत वाढ किंवा घट करणारे काही एवढं डायरेक्ट परिणाम करत नाही या, असं म्हणणं आहे त्यांचा. सिद्धांत मध्ये अभ्यास कसा करत्या तसं तर जन्मदर अर्भक मृत्यूदरचा तर अभ्यास येतेच ना, त्यामध्ये एकूण स्पेसिफिक नाही घेत त्यांनी, असं लक्षात ठेवा. फक्त अबक बरोबर आहे ना, इथं ऑप्शन आयोगानं अबकड दिलं नाही हा, नाही तर आपण चुकू शकतो नवीन मुलं. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं एकूण लोकसंख्येमध्ये कामकाजी वयाच्या लोकांचा हिस्सा वाढल्याने देशाच्या विकास दरात जो वाढ होते त्याला कोणती संज्ञा दिली जाते. तर वंशीय मुख्य परीक्षा 2019 आहे, तर याला काय म्हटलं जाते बघा, या व्याख्या विचारली लोकसंख्या विषयक लाभांश. ऑप्शन मध्ये लोकसंख्या संक्रमण सुद्धा आहे हा, याच्यामध्ये म्हटलेलं आहे काम करण्या वयोगटाचा मुळे काय होत असते देशाच्या विकासात, तर ते व्याख्या आहे त्याची लोकसंख्या विषयक लाभांश, ज्याला म्हणतो डेमोग्राफिक डिव्हिडंड. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन, राज्यसेवा मेंदू 18 लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या विश्लेषणात आर्थिक विकासाच्या निरनिराळ्या टप्प्यामध्ये झालेला बदल आहे म्हणते. तर बघा म्हणजे लोकसंख्या संक्रमणाचा टप्पा नाही विचारला डायरेक्ट, ते 3 टप्प्यावरची माहिती आहे, कोणतं विधान बरोबर आहे. तर बघा जन्मदर मृत्यूदर दोन्ही उच्च असतात का, असतात, पहिला टप्पा बरोबर आहे. आर्थिक विकास घडून लोकांच्या उत्पन्नात वाढ होत असते. आता बघा ना आर्थिक विकास होत असताना लोकांच्या उत्पन्नात वाढ होते, तिसरा टप्पा. लक्षात ठेवा हे विधान बरोबर आहे. कृषी अर्थव्यवस्था औद्योगिक अर्थव्यवस्थेत रूपांतर झाले. बघा पहिली होती कृषी, आता कोणती आहे शहरीकरण, हे औद्योगिकरण, म्हणजे तिसऱ्या टप्प्याबद्दलचं वैशिष्ट्य आहे. फक्त इथं 3 वरील पैकी सर्व बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला टप्पा नाही विचारला स्पेसिफिक, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत 3 टप्प्याचं वैशिष्ट्य विचारलंय. आणि असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर ॲज इट बरोबर सर्व राहणार आहे. त्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होत असते, हे आलता कंबाईंड ग्रुप बी 2018चा. लक्षात ठेवा पूर्व परीक्षेचा. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होत असते बघा, दुसऱ्या टप्प्यात काय होत असते बघा, हे जन्मदर जास्त मृत्यूदर कमी, म्हणजे याच्यामुळे काय होत असते लोकसंख्या वाढीचा दर कसा असतो जास्त, याला म्हणतो आपण लोकसंख्येचा विस्फोट. म्हणजे इथं लोकसंख्या काय होत असते वेगाने वाढत असते, म्हणजे हे दुसऱ्या टप्प्याचं वर्णन आहे. लक्षात ठेवा लोकसंख्या स्थिर असते, ते कुठं असते स्थिर, पहिल्या टप्प्यात. लक्षात ठेवा. आणि लोकसंख्या वाढीचा दर स्थिर असतो, ते पहिल्याच टप्प्याबद्दल म्हटलं, म्हणजे दुसरा आणि तिसरं पहिल्या टप्प्याबद्दल आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुन्हा वनसेवा 2018 आलेला आहे. लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही, हे दुसरा टप्पा आहे, याचं वैशिष्ट्य नाही. उच्च जन्मदर आणि उच्च मृत्यूदर. बघा उच्च म्हणताय, हे तर पहिला टप्पा आहे, पहिलाच ऑप्शन नाही याचं उत्तर. लक्षात ठेवा कारण हे पहिल्या टप्प्याचा आहे. नंतर बघा वैद्यकीय सुविधामध्ये सुधारणा आहे, म्हणून तर लोकसंख्या काय वाढली पण मृत्यूदर कमी झाला ना यामध्ये. त्यानंतर लोकसंख्येचा बऱ्याच मोठ्या आकाराचा भाग दारिद्र्य रेषेखालील असणे. लक्षात ठेवा शेती क्षेत्रावर अधिक अवलंबित. आता जरी बघा तुम्हाला 2, 3, 4 जरी माहित नसलं उदाहरणार्थ, पण पहिल्या याच्यावरूनच उत्तर निघते ना, टप्प्याचं वैशिष्ट्यच आहे, तर मग आपण उत्तर काढू शकतो. असं नाही की बा हर गोष्टीची माहिती असणं अपेक्षित आहे. जितकी माहिती आहे, जिथं फॅक्च्युअल डाटा आहे ना ते पाठ पाहिजे, कारण की आपण स्पेसिफिक गेलो ते एलिमेंट करता येते आपल्याला, याचं उत्तर राहील. बाकीचे ऑप्शन जे आहे ते तुम्ही पाहून घ्या, बरोबर लिहून घ्या. त्यानंतर बघा लोकसंख्या संक्रमण सिद्ध, हे बघा हे प्रश्न आलता कंबाईंड ग्रुप सी 2018चा, पूर्व परीक्षेला सुद्धा प्रश्न याच्यावर. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणते विधाने विचारात घ्या. पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन व मागासलेली असते. विधान बरोबर आहे, कारण की हे शेती क्षेत्रावर अवलंबून असते ना, परंपरागत पद्धतीने काम केले जाते. दुसरा टप्पा लोकसंख्या वृद्धी दर जलद होते म्हणते लोकसंख्या, आहे का, याला तर म्हणतो विस्फोट, म्हणून बरोबर आहे, लोकसंख्या वाढी दर सुद्धा जास्त असते. तिसऱ्या टप्प्यात शहरीकरण औद्योगिकरण होत असते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला, हे सुद्धा बरोबर आहे. याचा ऑप्शन राहील वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 2017चा राज्यसेवेचा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिल्या अवस्थेत जन्मदर मृत्यूदर जास्त असतो म्हणते. बघा
पहिल्या अवस्थेत जन्मदर मृत्यू दोन्ही जास्त आहेत, बरोबर आहे. दुसरा वाचा लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर हा 2% जास्त आहे, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत तिसऱ्या अवस्थेत जन्मदर सातत्याने कमी होतो आणि लोकसंख्या वृद्धी दर कमी होते. बघा जन्मदर मृत्यू दोन्ही कमी आहे, मग लोकसंख्या वाढीचा दर सुद्धा कमी असणार, म्हणून तिन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ABC वरील पैकी सर्व, लक्षात ठेवा. त्या बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 लोकसंख्या लाभांश विचारलाय, म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड. तर बघा याचं उत्तर सांगतो डायरेक्ट. आपण याच्यात काय करत असतो, जे काम करणार वयोगट आहे त्याचा वापर केला जाते यामध्ये आणि त्याचा फायदा आपल्या देशाच्या विकासात होत असते, त्याला म्हणतो असतो आपण लोकसंख्या विषयक लाभांश, आणि तो असतो 15 ते 64. तर बघा कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने होणारी वयोगटाच्या संरचनेत होणारे बदल. आणि दुसरा ऑप्शन बघा, हे बऱ्याच डिटेल दिलेला आहे, कमी होणारा जन्मदर आणि त्या अनुषंगाने काम करण्यायोग्य, बघा आहे का काम करण्यायोग्य पाहिजे, काम करणारा वयोगट, इथं काम करणारा वयोगट, तिथं पहिल्या सेंटेन्स मध्ये तो शब्द नाही, बघा संरचनेत होणारा बदल, म्हणजे आपल्याला काम करणारा वयोगट महत्वाचा आहे. कारण की इथे जर फक्त विचारलं असतं काम करणारा, तर काम करणारा वय बी पाहिजे ना, कारण की याच्यात वयोगट बी फार महत्वाचा आहे, कारण की याच्यात बालक आणि म्हातारे येत नाहीत त्याच्यात, म्हणजे सिनियर सिटीजन, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा कमी होणारा मृत्यूदर, याच्यात काही कमी होणारा मृत्यूदर असं काय आहे का घेणदेण नाही, आपण फक्त वयोगटाचा याच्यात अभ्यास केला जातो आणि त्याचा फायदा देशाला कसा होते ते पाहत असते. मग याचं उत्तर राहील फक्त ब बरोबर, लक्षात ठेवा. हे तुम्ही व्याख्या बरोबर लक्षात घ्या. त्यानंतर बघा लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यावर काय होत असते, बघा कितीदा रिपीट आहे, STI आलता प्री 2015. तर काय होत असते दुसऱ्या टप्प्यात, जन्मदर हा जास्त मृत्यूदर कमी. तर काय राहील उत्तर, पहिलाच ऑप्शन राहील, जन्मदर उच्च परंतु मृत्यूदर वेगाने घटतो. त्यानंतर बघा माल्थचा जे लोकसंख्येचा सापळा आहे यांच्याशी जे संबंधित सिद्धांत कोणता आहे म्हणते, काय संबंधी आहे म्हणते, बघा लोकसंख्या वाढ व विकास या संबंधी जो सिद्धांत मांडला त्याला म्हणतो आपण थॉमस माल्थसचा लोकसंख्येचा सापळा किंवा लोकसंख्येचा सिद्धांत, 1798 मांडला, हे लक्षात घ्या. लोकसंख्या वाढ आणि विकास या संबंधी हा सिद्धांत आहे. हा राज्यसेवा 2014चा प्रश्न आहे, पाहून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा राज्यसेवा मे 2013 लोकसंख्या संघ तिसऱ्या अवस्थेत काय दिसून होतो म्हणते, तर बघा तिसरी अवस्था पहा, लोकसंख्येचा वाढीचा दर हा कमी असतो का, असतो, बरोबर आहे. त्यानंतर औद्योगिकरण शहरीकरण जास्त झाले असते, बरोबर आहे. त्यानंतर बघा जन्मदर जास्त असतो परंतु मृत्यूदर कमी असतो म्हणते. आता हे जे C नंबरचं सेंटेन्स आहे हेच आहे दुसऱ्या टप्प्यातला पहा. आणि चौथं बघा जन्मदर तसे मृत्यूदर कमी असते, बघा दोन्ही कमी आहे का, आहे, म्हणजे सर्व सेंटेन्स बरोबर आहे. हे 2013चा प्रश्न आहे, आता सुद्धा आलता आपल्याला हे, लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर आहे ABD ऑप्शन नंबर 2. बरेच क्वेश्चन रिपीट आहे बघा, नवीन मुलांना खास करून PIQ किती इम्पॉर्टंट आहे आणि कशा प्रकारे आपण PIQचा अभ्यास केला पाहिजे हे तुम्हाला आजच्या लेक्चर मधून सुद्धा कळणार आहे. आणि बाकीचे आपले आतापर्यंत व्हिडिओ PIQ वरच ओरिएंटेड आहे. म्हणजे नवीन जे मुलं असतात ना, आता जुन्या व्यक्तीला तर माहित असते परंतु नवीन व्यक्तीला नाही का अभ्यास कसा करायचा हेच माहित नसते, त्यामुळे त्याच्यातच त्यांची बरीच वर्ष वाया जातात. आणि त्याचा आम्हाला अनुभव सुद्धा आहे. आणि या सिरीजचा तोच उद्देश आहे की बा नवीन मुलांना सुद्धा नेमकं आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे त्यांना कळलं पाहिजे ना, हेच. त्यानंतर बघा ग्रुप C 2021चा प्रश्न, लोकसंख्या स्थित्यंतर यामुळे घडते. आता तुम्हाला स्थित्यंतर शब्द नाही परंतु इंग्लिश मध्ये बघा डेमोग्राफिक ट्रान्झिशन ज्याला म्हणतो, डेमोग्राफिक ट्रान्झिशन म्हणजे काय, लोकसंख्या संक्रमण. ते स्थित्यंतर म्हणजे स्थलांतरण नव्हे, लक्षात ठेवा. स्थित्यंतर म्हणजे काय, संक्रमण, एका यातून दुसऱ्यात जाणं. इंग्लिश मध्ये बरोबर दिलं, डेमोग्राफिक ट्रान्झिशन इज रिझल्ट ऑफ आहे, बरोबर. यामध्ये आपण काय करत असतो, जन्मदर मृत्यूदर लोकसंख्या वृद्धी दर. ऑप्शन मध्ये बघा मृत्यूदर बदल, जननदर बदल म्हणजे जन्मदर बदल, बाकी ते उत्पन्न नागरीकरण तर येणारच नाही ना, ते लक्षात ठेवा. याचं उत्तर राहील फक्त अ बा. हे ग्रुप C चा आहे 2021चा. त्यानंतर बघा 2021चा जे पूर्व परीक्षा झाली ती आपली कंबाईनची, त्याला आलेला आहे, इथं आलेला आहे बघा. सन 1981 ते 2011 या कालावधीत भारतीय लोकसंख्या वाढ व कालसापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमण अवस्था दर्शवते. म्हणजे बघा 1981 2011 दरम्यान लोकसंख्या कशी होती, वर्गीकरणावर प्रश्न आहे. तर लोकसंख्येत वाढ झाली परंतु कशी झाली, घटत्या प्रमाणात वाढ झाली. म्हणून इथं बघा इथं काय येईल, ऑप्शन नंबर 1 बघा उच्च लोकसंख्या वाढीचा कालावधी, म्हणजे इथं लोकसंख्या वाढली परंतु कशी वाढली, घट्टा कर, म्हणून ऑप्शन नंबर 1 आहे, घट्ट्या दराने वाढली. हे बाकी जसं तसं पाठ करा, जर प्रश्न आला पुन्हा बनला तर याच्या बाहेर बनणार नाही आहे, म्हणून
लक्षात ठेवा. सोपा कॅटेगरीतला होता, परंतु आपल्याला माहित पाहिजे की याच्यावर सुद्धा प्रश्न आहे. त्यानंतर बघा लोकसंख्याचं जे थॉमस माल्थचा सिद्धांत आहे याच्यावर आपल्याला नाही का 2022 ची जी राज्यसेवा झाली होती त्यामध्ये GS1 मध्ये भूगोल मध्ये विचारला होता. हा टॉपिक हा लोकसंख्येचा तिथेही येते ना लोकसंख्या, पण त्याने विचारला होता तर मी ते घेतलेला आहे. बघा पहिला सेंटेन्स बघा, माल्थच्या मते लोकसंख्या व अन्नधान्याचे उत्पादन दोन्ही वाढतात. बघा इथं माल्थचा जो सिद्धांत आहे यामध्ये नाही का अन्नधान्य आणि लोकसंख्या हे दोन्ही वाढतात ना यामध्ये, पण कशी वाढतात, अंकगणितीने कोणती वाढते, भूमितीय, याच्यावर प्रश्न आहे. तर दोन्ही वाढतात हे विधान बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. दुसराचा माल्थच्या मते लोकसंख्येची वाढ, बघा लोकसंख्येची वाढ कशी होते, भूमितीय पद्धतीने, बरोबर आहे. अन्नधान्य उत्पादन गणितीय श्रेणीने आहे का, अंकगणितीय आहे का, आहे, तर बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आहे फक्त AB. सी बघा काय आहे, सी जे आहे ते क्रॉस आहे. काय केलं, लोकसंख्येची वाढ गणितीय पद्धतीने म्हटलं, अन्नधान्याची वाढ भूमितीय, म्हणजे विधान दोन पैकी एक तर बरोबर राहणार आहे BC पैकी, म्हणून आपण म्हटलेलं की दुसरं बरोबर आहे, तिसरं चुकीचं आहे. तर याचं उत्तर काय राहील माहित आहे का, AB. फक्त हे तुम्ही पाहून घ्या बरोबर. लोकसंख्या वाढ व विकास या संबंधी सिद्धांत यांचाच आहे, 1798 ला मांडला आणि तोच प्रश्न आलेला. बघा असा हे स्टेट बोर्ड मधल्या लाईन आहे, आयोगाने विचारलं आणि डायरेक्ट जर विचारलं ना तर थॉमस माल्थन यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत कोणी मांडला, तर बघा प्रश्न आहे, तर त्यावेळेस आपल्याला ते वर्ष आठवत नाही, लक्षात ठेवा. कधी मांडला, 1798 मध्ये, आहे का, आहे. तर बघा ऑप्शन मध्ये 1788, 98, 34, 1805. तर आपण लिहितो काय माहित आहे का, 1788 किंवा 98 पैकी लिहितो, परंतु अंदाज मारण्यापेक्षा जर आपल्या स्टेट बोर्ड मध्ये आहे किंवा आपण वाचत असतो तर ते आपल्याला आले पाहिजे, कारण की PIQ 2021 आहे, पुन्हा जर रिपीट आला तर आला पाहिजे. याचं उत्तर राहील 1798. हा लक्षात ठेवा. अशा पद्धतीने नाही का आपण लोकसंख्या वाढ व त्याची टप्पे पाहिलेली आहे, एक्झाम ओरिएंटेड पाहिलेली आहे. आणि नक्कीच नाही का PIQ बेसच अभ्यास करायचा कधी बिन, PIQ बेस आणि त्याच्या आजूबाजूची स्टेट बोर्ड मधली माहिती. आणि 21,000 आपल्या म्हणजे आता तर काही सर्वांनाच माहिती आहे काय करायचं आहे. आता फक्त व्यवस्थित अभ्यास करा, रिव्हिजन करा, सर्व गोष्टी वाचण्याच्याकडे कल नका ठेवू तुमचा. ज्या गोष्टी आपल्याला येते ते स्किप करायचं आणि ज्या गोष्टी आपल्याला वाटते की रिव्हिजन करण्याची गरज आहे तेच रिव्हिजन करायची. आणि एक मनाला सांगायचं की आपण 1-1.5 वर्षापासून म्हणजे वाचत आहोत, तर 25 दिवसात सर्व वाचणं अपेक्षित आहे का, आपल्याला नाहीच आहे, कारण की 25 दिवसात इतकं होणारही नाही. मग 25 दिवसात काय करत असते, ज्या गोष्टी आपल्याला येतात त्या कशा स्किप करायच्या आणि ज्या गोष्टी येत नाही त्याच्यावर फोकस करायचा. आणि ज्या गोष्टीचे रिव्हिजन न केल्यामुळे आपला कॉन्फिडन्स कमी होईल त्याची ते पहिले प्रायोरिटी द्यायची. ते कोणताही असो विषय, तुमचा सोपा असो का हार्ड असो, त्याच्यावर प्रश्न आहे आपल्याला मार्क येणार नाही तर पाहून घ्यायचा. परंतु सायन्स, करंट अफेअर आणि विज्ञान, सायन्स तेलच म्हणतो आपण, मॅथ अँड रिजनिंग या 3 विषयाला जवळपास 50 मार्क आहे. हे 3 विषय डेली आपण 25 दिवसात घेतलेच पाहिजे. आणि बाकीचे तुम्हाला वाटत असेल की पॉलिटी मा चांगला आहे, थोडंफार स्किप करायचं, पण पॉलिटीमध्ये काय तुमचं कन्फ्युजन असेल, कलमात असेल किंवा काही कोणते टॉपिक असते सर्वांची वीक, सर्व चांगलं नसते सर्वांचं, तर त्यामुळे जे तुम्हाला वाटत आहे की जे प्रश्न विचारते पण आपला चांगला नाही ते करायचं. हा बस इतकं लक्षात ठेवा. आपण त्याच्यावर जर वाटलं की 5-1 मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाकू की नेमकं 25 दिवसात काय करायचं आहे, 20-25 दिवसात, तर नक्कीच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल ठरत असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.